तर ब्लॉग कंटिन्यू करा. चला करूया आता कांदा काटण्यासाठी सुरुवात करूया. तर चला आता सुरुवात झालेली आहे कांदा काटण्यासाठी. आज होतात की नाही तर लांबच राहिलं. नुसतं गोल गोल फिरतंय, डोकं वगैरे खूप दुखतंय. त्याच्यामुळे मी आता चालले दवाखान्यात. तर कांदा गॅस काटायचं होतात की नाही काय सांगता येत नाही. रानात कांदे काटायला बहीण पण आले रानात कांदे काटण्यासाठी. पण आता बहीण काटते एकटीच आणि मी चालले दवाखान्यात. हे आले तर हे मला म्हटले उरक पटकन दवाखान्यातून जाऊन येऊ. त्याच्यामुळे आता चालली दवाखान्यात. तर आता दवाखान्यात जाऊन येते आणि मग जर बरं वाटलं तर रानात जाईल आणि ब्लॉग कंटिन्यू करेल कांदा काटायला गेल्यावर. तर चला आता जाते दवाखान्यात. तर चला आता मी चाललेले आहे दवाखान्यात. त्यांचं जेवण झाले तर त्याच्यामुळे म्हटलं आता एक इंजेक्शन घेऊनच यायचं. म्हणजे कसं खूप काम आलेत रानातली. परत आता कांदा काटायचं झालं तरी परत कांदा भरायला लागतील आणि मग नाही बरं वाटलं की ते काम पण पटपट होत नाहीये. त्याच्यामुळे म्हटलं आधी इंजेक्शन घेऊन यायचं आणि मगच रानात कामाला जायचं. म्हणून मग ते म्हटले की चला आधी तू इंजेक्शन घेऊन ये आणि मगच रानात जा. तर चला आता मी चालले दवाखान्यात. येते इंजेक्शन घेऊन लगेच. सगळं डोकं डोळे लय दुखतात येतं. डोळ्यातनं पण पाणी पण येतंय सारखं. ते कणकणी आले त्याच्यामुळं का काय माहिती. त्याच्यामुळं मग आता येते दवाखान्यातून. चला आता चाललेलो आहोत दवाखान्यातून. चौधरी क्लिनिक. चला आता आलेलो आहोत दवाखान्यातून. तर आता जेवण करते, पहिलं गोळ्या खाते आणि मग जाते रानात कांदा काटण्यासाठी. आणि हे बघा साडी घेऊन आलेली मी. म्हणजे माझी साडीला नवीन साडी आहे पण काळा डाग पडला होता थोडासा. काय झालं काय माहिती, गाडीचं काहीतरी लागलं होतं. येताना भेळ घेऊन आले आणि मुलांसाठी बॉबीचं पुढं घेऊन आलेले आहे. एवढं खायला घेऊन आले येताना. तर चला आता जेवण करतो आणि मग रानात जाते. आता एकदा इंजेक्शन करून आलं की बरं वाटतं है ना. आता गोळ्या खाऊ नको, खायच्या की. तर चला बाय. पेपर काढते.
नवी साडी आणि ह्या साडीचं अजून एक सुद्धा धुणं पण नाही झालेलं आणि तोपर्यंतच गाडीचं काहीतरी काळं लागलं होतं त्याच्यामुळे साडी मी भट्टीला खाली धुवायला टाकली होती ते काळं काढण्यासाठी. ऑइलचं होतं बहुतेक आहे ना गाडीच्या ऑइल लागलेलं होतं त्याच्यामुळे मग आता मी धुवून आणले. तर आता मस्त क्लीन झालेली साडी पण काय लागलं होतं ते काय माहिती नाही त्याच्यामुळे घरीच निघतच नव्हतं ते. तर या भेळ खायला दिवस मावळलेला आहे पण अजून काय आज कांदा काटायचं होत नाही येत इथं. मी माझी बहीण आणि इकडे आत्या आम्ही तिघी जणी काटत होतो पण कांदा काय काटायचं झालेलं नाही तिकडे तुम्ही बघू शकताय. आणि आणू आता शाळेतून आले आणि बसले कांद्याच्या ढिगावर. तर अजून आता उद्याच्याला जेवढे राहतील तेवढे मी काटणार आहे. उद्याच्याला कांदा भरायचं होतं पण उद्याच्याला कांदा भरायचं कॅन्सर नाही. उद्या नव्हतं भरायचं शनिवारचं मार्केट बंद असतं तर आता शनिवारवरच गेलं भरायला. ते बघू शकता आता एवढं राहिले ते तरी पण कांदा काटायचं 2 वापर राहिले ते आणि हिकडचं झाले काटायचं. हा चिमण्याचा ढीग इकडं आता आत्ते गेले ते शेळ्या सोडण्यासाठी. शेळ्याण्याचा दिवस मावळलाय ना त्याच्यामुळे शेळ्या सोडून न्यायच्या ते घरी. बाई दाजी आलं न्यायला. तर आता चला ब्लॉग इथं संपवते. घरी जायचंय स्वयंपाक करायचा आहे. मुलं शाळेत आले त्यांचे अजून ड्रेस वगैरे नाहीये बदललं. मी नसती दवाखान्यात गेली तर आज कांदा काटा झाला असतं का नाही. 2 वापर राहिले ते इथं. मी दवाखान्यात गेली 1-1.5 तास तर तिकडेच होते दवाखान्यात गेल्यामुळं त्याच्यामुळं राहिलं काटायचं. आता उद्याच्याला एकटीलाच काटावं लागेल बहीण नाही यायची म्हटल्यावर. आणू शाळेत कोण आलतं का तुझ्या आज? मॅडम आलत्या काय म्हणल्या मॅडम? गणित दिली ती तुला आली का गणित? घरी न्यायच्या सोडून आत्या कुठं चालल्या शेळ्या घेऊन? दिवस गेल्यावर चारा नेतात काय आता? तर चला ब्लॉग इथंच एंड करते आणि सगळ्यांनी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडेल. तर चला बाय, टेक केअर.